महाराष्ट्र विधान परिषदेचे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 2026 औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणुकीबाबत अपर उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुले यांनी पत्रकार परिषदेमार्फत कार्यक्रम जाहीर केला। औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर झालेला आहे। या औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी छत्रपती संभाजीनगर हे राहणार आहे। तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि निवासी उपजिल्हाधिकारी जालना हे राहणार आहे। या निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे। निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 25 मे 2026। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे 25 मे 2026 ते 1 जून 2026। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 2 जून 2026। उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे 4 जून 2026। मतदानाचा दिनांक आहे 18 जून 2026। मतदानाची वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणीचा दिनांक आहे 22 जून 2026 सकाळी 8 वाजल्यापासून आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायचा दिनांक आहे 25 जून 2026। ह्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सर्व सदस्य, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगर परिषदेचे दोन्ही जिल्ह्यातील सदस्य, नगरपंचायतीचे दोन्ही जिल्ह्यातील सदस्य हे या निवडणुकीसाठी मतदार म्हणून राहणार आहेत। या बाबतीमध्ये संबंधित महापालिका आयुक्त किंवा CEO यांच्याकडून मतदाराची लिस्ट आम्ही मागवलेली आहे। ते आल्यानंतर त्याची प्रसिद्धी करण्याची त्याच्यावर ऑपरेशन करण्यात त्याच्यामध्ये मागच्या 2019च्या निवडणुकीप्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय यामध्ये सर्वसाधारणपणे मतदान केंद्र राहणार आहेत। त्याबाबतचा प्रश्न आम्ही आयोगाला पाठवणार। त्यांची मंजुरी आल्यानंतर मतदान केंद्राची प्रसिद्धी करण्यात येईल आणि या बाबतीमध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत त्याच्यात साधारणतः त्यांच्या नामनिर्देशन पत्राचा फॉर्म 2E, त्यानंतर डिपॉझिट राहणार आहे 10,000 आणि SC किंवा ST कॅन्डिडेट असेल 5,000। त्याच्यासाठी प्रस्ताव द्यावा लागणार आहे। त्यांच्या स्वतःचं उमेदवाराचं शपथपत्र लागणार आहे, फॉर्म 26 म्हणून प्रतिज्ञापत्र लागणार आहे। उमेदवार हा त्या राज्याच्या विधानसभा मतदारसंघामधील मतदार असल्यामुळे ते पुरावा लागणार आहे आणि जर उमेदवार हा राजकीय पक्षातून असेल तर त्या राजकीय पक्षाचं फॉर्म AA आणि BB हे लागणार आहे। या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी हे संबंधित जिल्हाधिकारी संभाजीनगर असल्यामुळं त्यांचं कार्यालय आहे निवडणूक अधिकाऱ्याचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर राहणार। जालन्याचे काही सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे? जालना जिल्हा परिषदेची अद्याप निवडणूक लागलेली नाही, त्याच्यामुळं जालना परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापतीची मतदार म्हणून राहणार आहे।